भंडारा जिले के साकोली स्थित जिला परिषद हाई स्कूल की जर्जर हालत अब छात्रों के लिए खतरा बनती जा रही है। इस स्कूल की इमारत बेहद खस्ताहाल हो चुकी है, लेकिन छात्र अभी भी उसी जर्जर छत के नीचे शिक्षा प्राप्त करने को मजबूर हैं। ये स्कूल 1 जुलाई 1957 को स्थापित हुई थी, यानी अब इस स्कूल की इमारत लगभग 79 वर्ष पुरानी हो चुकी है। स्कूल की दूसरी मंजिल का छत झुक चुका है और बांस के सहारे टिका हुआ है। छत की कवेलू टूट चुकी है और उनसे बारिश का पानी लगातार टपकता है। ऐसे हालातों में कक्षाएं चलाना किसी दुर्घटना को खुला निमंत्रण देने जैसा है, लेकिन इसके बावजूद यहाँ विद्यार्थियों को डर के साए में पढ़ाई करनी पड़ती है। जबकि शिक्षकों ने स्वीकार किया कि वे बेहद सीमित संसाधनों में स्कूल को चलाने की कोशिश कर रहे हैं। मुख्याध्यापक कोचे ने पंचायत समिति से 2 शिफ्ट में स्कूल चलाने की अनुमति ली है, लेकिन ये कोई स्थायी उपाय नहीं है। ऐसे ही विद्यार्थियों ने बताया कि वे हर दिन जान हथेली पर रखकर पढ़ाई करते हैं। मी PM श्री जिल्हा परिषद हायस्कूल साकोली इथे शिकते। माझ्या शाळेचे कौलारू छत हे खूप धोकादायक बनले आहे, त्यामुळे माझ्या शाळेचे 2 पाट पडले आहेत। माझ्या शाळेचे छत खूप धोकादायक बनले आहे, त्यामुळे आमच्या शाळेमध्ये कधी पण धोकादायक घटना घडू शकते। या घटनेकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मी शासनाला खूप विनंती करते। माझ्या शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद हायस्कूल साकोली। ही शाळा आज भंडारा जिल्ह्यातून नावलौकिक अशी शाळा आहे, परंतु काही वर्षापासून शासन हा शाळेकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे आज आमची शाळेची कौलारू छत ही वर्ग 9वा वर्ग 10वा ह्या वर्गांमध्ये पावसामुळे पाणी गळत आहे आणि त्यामुळे आमची शैक्षणिक नुकसान होत आहे। असे नुकसान काय होऊ नये असे शासनाने लक्ष दिले पाहिजे। प्राथमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के ने भी स्कूल की हालात पर चिंता व्यक्त किया। लाखनी, साकोली और लाखांदुर पंचायत समितियों के तहत 134 कक्षाओं के लिए 17.52 करोड़ रुपए मंजूर किए गए, लेकिन अब तक कोई निर्माण कार्य शुरू नहीं हुआ है। आमच्या शाळेची स्थापना 1957ला झालेली आहे आणि हे दुमजली जी इमारत आहे ते 1983ला झालेली आहे। त्याच्यानंतर एकदा ती दुरुस्त करण्यात आली। दुरुस्तीनंतर आज पावसामुळे किंवा सततच्या पावसाच्या माऱ्यामुळे इथले कवेलू फाटे पूर्ण वाकलेले आहेत। आम्ही त्याला टेकू देऊन दुरुस्ती केलेली आहे, तरी पण विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ नये किंवा दुर्घटना होऊ नये म्हणून आपण 2 पाळीत ठेवलेली आहे। शाळा व्यवस्थापन समिती, शाळा समिती यांच्या ठरावानुसार विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण 2 पाळीत शाळा ठेवलेली आहे। भंडारा जिल्ह्यातील ज्या शाळा धोकादायक आहेत आणि ज्या ठिकाणी नवीन वर्गखोल्या लागणार आहेत, या बाबतीमध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली आणि लाखांदूर या पंचायत समिती अंतर्गत ज्या धोकादायक वर्गखोल्या आहेत आणि नवीन वर्गखोल्यांसाठी त्या क्षेत्राचे आमदार सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या प्रयत्नातून 17,52,00,000 रुपये एवढा निधी प्राप्त झालेला आहे आणि त्यातून 134 शाळांमध्ये या नवीन वर्गखोल्यांचं बांधकाम होणार आहे। यामुळं लाखनी, साकोली आणि लाखांदूर जो की नक्षलग्रस्त भागातल्या शाळा आहेत, या शाळांच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। लेकिन सवाल ये है कि इस स्कूल की समस्या के समाधान के लिए कब तक इंतजार करना पड़ेगा? क्या सरकार और प्रशासन किसी बड़ी दुर्घटना का इंतजार कर रही है? हरीश मोटघरे, UCN न्यूज़, भंडारा।